एक प्रेस चालली प्रेस त्या टोपली की फोन करतो प्रेस चालली प्रेस 5 मिनिटं झाला तो भरतीचा आरोप केलेला आहे. गसो सोसायटीच्या भरती प्रक्रियेबाबत काय सांगाल? जळगाव जिल्हा सरकारी नोकऱ्यांची सहकारी पतपेढी जळगाव या म्हणजे गस पतपेढी या संस्थेची नोकर भरतीच्या संदर्भात आमदार महोदयांनी एक पत्र दिलं होतं. नामांकित एजन्सीमार्फत सदरची नोकर भरती प्रक्रिया करावी आणि त्यानुसार मग काही मुद्दे उपस्थित केले होते. ते मुद्दे याप्रमाणे आहेत की जे भरती प्रक्रियाबाबतचा प्रस्ताव दाखल करतेवेळी संस्थेची सभासद संख्या व आज अखेरची सभासद संख्या यांची नक्की आणि निश्चित काय माहिती आहे ती सादर करायची आहे. दुसरं, सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचे सभासद जे आहेत ते मान्य न्यायालय व शासन निर्णयाप्रमाणे त्यांचं सभासदत्व कमी करण्यात येणार आहे. ते निश्चित किती सभासद कमी होणार आहेत या संदर्भातली निश्चित आकडेवारी किंवा माहिती त्यांनी सादर करायची आहे. आणि संस्थेच्या संचालक मंडळाने विभागीय अधिकारी पद हे सेवानिवृत्तीनुसार विभगत होईल असा ठराव पारित केलेला आहे. हे असा ठराव केलेला आहे का, केला असेल तर कधी केलेला आहे त्याची माहिती सादर करायची. त्याच्यानंतर आज रोजी संस्थेची सभासद संख्या पाहता संस्थेत नोकर भरती करणे आवश्यक असल्याबाबत माहिती सादर करायची आहे त्यांना. म्हणजे रिक्त पदं, कामकाजाचं स्वरूप, वसुलीची स्थिती या सगळ्या बाबी पाहून. दुसरं, सदर भरती प्रक्रिया निष्पक्षपातीपणे व भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी संस्थेने काय उपाययोजना आखल्या आहेत याबाबतची ठोस माहिती सादर करायची आहे. आणि तशी ही भरती प्रक्रिया नामांकित एजन्सीमार्फत राबवण्याबाबतची कारवाई करण्यात यावी. या सर्व मुद्द्यांचा कंप्लायन्स होईपर्यंत सदरची भरती प्रक्रिया स्थगित करण्याबाबतचं आम्ही पत्र दिलेलं आहे. सर, गसो सोसायटीच्या भरती प्रक्रिया संदर्भात कायमच वाद झालेला आहे. या अगोदर देखील भरती प्रक्रिया झालेली आहे, तर त्यांच्या जवळील असलेल्या नातेवाईकांनाच त्या ठिकाणी घेण्यात आलं असा देखील आरोप केला जातोय. आपण कसं बघता त्याकडे? नाही, त्या आरोपाची स्पष्टता माझ्याकडे नसल्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू शकतो. या संदर्भात आता पत्र काय दिलं आहे नेमकं तुम्ही? हेच पत्र दिलं आहे. हे जे मगाशी मुद्दे वाचून दाखवले त्या मुद्द्यांचा कंप्लायन्स होईपर्यंत स्थगित करण्यात येते. सर, आता काही वेळापूर्वी तुम्ही आमदार साहेबांना तुम्ही सांगितलं की याला RBIचे नियम लागू नाहीत पतसंस्थांना, असं काही आहे का? भरती करताना नियम लागू नाही RBIचे? दोन गोष्टी आहेत. नागरी सहकारी बँका आणि नागरी सहकारी पतसंस्था किंवा पगारदार सहकारी पतसंस्था यामध्ये बेसिक फरक असा आहे, ही जी पतसंस्था जी असते ती सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत असते. नागरी बँक जी असते ती सहकार कायद्यानुसार पण नोंदणी असते आणि रिझर्व्ह बँकेचा बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार पण नोंदणी असते. मग त्याच्यावर दुहेरी नियंत्रण असतं. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार RBIचं नियंत्रण असतं आणि प्लस सहकार कायद्याचं नियंत्रण. हा त्याच्यातला फरक आहे. मग सहकार कायद्यानुसार ही भरती प्रक्रिया पारदर्शक व्हायला पाहिजे असं काही निकष नाही का त्या संदर्भामध्ये? आहेत नाही निकष. मग हे तोंडी का घेतलं जातं परीक्षा? कुठलाही ऑनलाईन भरती न करता प्रत्येक संस्थेच्या पोटनियमामध्ये भरती प्रक्रिया करण्याबाबत किंवा कर्मचारी सेवा भरती करण्याबाबत एक कमिटी स्थापन केली असते. त्या कमिटीला काही विशेष अधिकार काम करत असेल तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे त्यांनी बेकायदेशीर काम केलं असेल आणि ते प्रूव्ह झालं असेल तर त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते किंवा स्थगित होऊ शकते सगळी प्रक्रिया, रद्द होऊ शकते. हे प्रकरण खरं तर तुम्ही पुढे आणलं पाहिजे, तुम्हीच हे उद्याला नाही पाहिजे. अशा पद्धतीची भरती प्रक्रिया जर त्यामध्ये उणीव आहेत, आक्षेप आहेत, ज्या मुद्द्यांचे प्रश्नांचे मुद्दे अनुत्तरित होते त्याची माहिती आपण मागवली आहे. ते मुद्दे जर स्पष्ट होत नसतील तर ते रद्द होईल. आता ही भरती बाबत आज तुम्ही DDRांची भेट घेतलेली आहे, काय सांगा? नाही, यापूर्वी पण मी DDRांना या संदर्भामध्ये पत्र दिलं होतं. ही जी भरती प्रक्रिया जळगाव जिल्हा सहकारी नोकऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जिल्हा या पतसंस्थेच्या माध्यमातून वारंवार ज्या भरती प्रक्रिया होता ह्या टायमाला ही भरती प्रक्रिया थोडी वादात आढळल्यासारखं झालेलं आहे. कारण मधल्या काळात जे पेपर म्हणजे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून एक ॲड आली, पण त्या ॲडमध्ये किती पदं भरता येतं असं आलं नाही. शिपाई आणि क्लर्क भरतीच्या संदर्भात एक पत्र आलं आणि सरळ सेवा पद्धतीने भरता आल्यावर लोकांची जरा नजर त्याच्यावर गेली. शेवटी आता आपल्याकडे सरकारच्या पारदर्शक भरती प्रक्रियेच्या धोरणामुळे आपण एखाद्या नामांकित कंपनीच्या माध्यमात IBPS असेल, TCS असेल किंवा ज्या ज्या कंपन्या त्या कंपन्यांच्या मार्फत भरती प्रक्रिया करतो आणि ती ऑनलाईन असते. ऑनलाईन म्हणजे इकडे प्रश्न येतात, इकडे उत्तर येतात आणि इकडे लगेच त्यांच्यावाली तुमच्याले पात्र अपात्र लोकांची यादी येते किंवा त्या त्या क्रमानुसार यादी येत असते. अशा भरती प्रक्रियेची महाराष्ट्राला सवय झाल्यावर गसच्या माध्यमातून नियमित अशी भरती प्रक्रिया होते आहे की ज्या भरती प्रक्रियेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
आणि 66 पदं भरती काहीतरी त्यांची आता होते, जी माहिती मी घेतली 66 म्हणजे कमी नाही आहे. गुणवंत लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे, अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत, त्या प्रमाणात त्या संस्थेला पतसंस्थेला न्याय देणार लोक आहे. पण ते पदं त्या लोकांना डावलून जर भरती प्रक्रिया होत असेल तर मला असं वाटतं की समाजामध्ये याच्यामधून एक वेगळं वातावरण तयार होतं. म्हणून खऱ्या अर्थाने मी याची तक्रार केली. अनेक मुद्दे माझ्याकडे त्याचे आले, मी ते मुद्दे यांना दिले आणि त्या मुद्द्यांची तक्रार केली. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केला, कलेक्टर महोदयांशी चर्चा केली आणि आज बलसाने साहेबांकडे येऊन त्यांना सांगितलं की बाबा ही भरती प्रक्रिया जर होत असेल तर खऱ्या अर्थाने योग्य तरुणांना जे याच्यात लायक आहे यांच्यावर अन्याय होईल. म्हणून तुम्ही त्या माझ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ती भरती प्रक्रिया तुम्ही थोडंसं चौकशी करा. आणि त्यांनी पॉझिटिव्ह पद्धती त्यांना पत्रव्यवहार करून भरती प्रक्रिया आता स्थगित केलेली आहे तूर्तपणे. ते सगळ्या पद्धतीत कंप्लायन्स म्हणजे ज्या माझ्या त्याच्या शंका आहे त्या शंकांचं कंप्लायन्स होईल. जोपर्यंत एखादी IBPS सारखी एखादी नामांकित कंपनी ही भरती प्रक्रिया घेत नाही, लेखी भरती होत नाही, त्या क्वालिफिकेशन भरती होत नाही, तोपर्यंत ही भरती होणार नाही अशा पद्धतीने शब्द दिला आणि ते पत्रही त्यांनी मला दिलेलं आहे. तेव्हा तात्पुरती भरती प्रक्रिया आता थांबली आहे आणि ते कंप्लायन्स होऊन त्या पद्धतीत पुढे जातील. तशामध्ये एक चांगली भरती प्रक्रिया झाली पाहिजे म्हणून माझा प्रयत्न आहे. या ठिकाणी तुम्ही आरोपही केलेला आहे की नातेवाईकांचेच म्हणजे संस्था चालकांचे नाही, मी आरोप नाही केलेला. हा आरोप जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की इथे संस्था चालक जे आहेत त्यांचेच नाते कोते भरले जातात अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्या चर्चेला कुठेतरी बळ मिळावं अशा पद्धतीची भरती प्रक्रिया होते. म्हणजे आज भरतीची परवानगी इथे घेतली, भरती प्रक्रिया कोण घेतो, मुलाखती कोण घेतो, तो त्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कोणाला माहीत नाही, अनुत्तरी आहे. पण मग अशामध्ये कोण भरती झालं, कसं झालं, त्याला कोण प्रश्न विचारेल. आता भाऊ, या भरती प्रकरणामध्ये भ्रष्टाचार पण समोर येतोय अशी देखील चर्चा होते. लाखो रुपयाचा रेट आहे. आता ती जशी तुम्हाला माहिती मिळाली तशी मला पण मिळालेली आहे. 40-40 लाख रुपये काही लोकांकडून घेत आहे. आता हा व्यवहार जर पाहिला तर कोट्यावधी रुपयाचा व्यवहार होतो. उलट माझी विनंती आपल्या माध्यमातून जर हे माननीय मुख्यमंत्र्यांनी हे बघितलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनाच याच्या संदर्भात माझी खऱ्या अर्थाने विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालावं. अशा पद्धती जळगाव जिल्ह्यात काय जळगाव महाराष्ट्रातल्या कोणत्याच जिल्ह्यात अशा एखाद्या नामांकित संस्थेची भरती प्रक्रिया होऊ नये. भरती प्रक्रिया होत असताना खऱ्या अर्थाने आज देवेंद्र फडणवीस साहेबांवर, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून राज्य चाललं आहे अजितदादांवर, तर त्याला पात्र राहण्यासाठी खालच्याही एजन्सीयांनी त्या पद्धती भरती करावी अशी माझी विनंती त्यांना या आपल्या माध्यमातून असेल. या संदर्भात मुख्यमंत्री काही उपमुख्यमंत्री यांची तुम्ही भेट घेणार, ही जर अशी प्रक्रिया होत असेल तर? मी सहकार मंत्र्यांना पत्र दिलं आहे आणि विधानसभेत हा प्रश्न ठेवला होता. सहकार मंत्र्यांनी इकडे उलट पत्र दिलं आहे. तर त्याचं अजून काही होत असण्याच्या पहिल्याच यांची तोंडी परीक्षा सुरू होऊन गेलेली आहे. 20 तारखेपासून ते मी आता सोशल मीडियावर बघतो 20 तारखेपासून काहीतरी त्यांनी मुलाखती सुरू केलेल्या आहे. त्यांची भरती झाल्याचं सांगितलं ती चर्चा तसं आपल्याला ऐकली, मी पण ऐकलेली, पण तसं माझ्याकडे अजून त्याचं ऑथेंटिक काही पुरावे नाही. त्याच्यामुळे आज यांचं खरं सुपरविजन जे आहे, त्यांचे बॉस जे आहे ते DDRच आहे, कलेक्टर महोदय DDR, म्हणून त्यांच्याकडे येऊन मी आज त्यांना या संदर्भात काही प्रश्न विचारले.